आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो आहोत। राज्य वेतन स्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी, बक्षीस समिती अहवाल खंड 2 स्वीकृत शासन निर्णय। तसेच दुसरे अपडेट आहे पदोन्नतीबाबत पत्र निर्गमित। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहणार आहोत राज्य वेतन स्तर सुधारणाबाबत तसेच पदोन्नतीबाबत दोन महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहत आहोत। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनल लाईक, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट दररोज आपल्यासमोर घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळसर क्लासेस। आज दिनांक 15 जून 2024 जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिनाच्या तसेच वारा दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत यापूर्वी सुधारणा करण्यात आली होती। मात्र पूर्वीच्या वेतन स्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन कमी निश्चित होत असल्याबाबतची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे वित्त विभागाने दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे। आता ह्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा नवीन शासन निर्णय दिनांक 12 जून रोजी वित्त विभागाने जारी केला आहे। शासनाच्या मान्यतेने वेतन स्तर सुधारित केलेल्या संवर्गाच्या मूळ पदावरील वेतन श्रेणी संरक्षित करणे, सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करण्याबाबत शासन शुद्धीपत्रक काढण्यात आले। दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकातील क्रमांक 2च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत 1/1/2016 रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर ह्या वाक्याऐवजी 1/1/2016 रोजी व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चित केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे। क्रमांक 2च्या पृष्ठावर 5व्या ओळीत 1/1/2016 रोजीच्या पुढे किंवा तदनंतर ह्या शब्दाचा समावेश करण्यात यावा असे शासन शुद्धीपत्रक वित्त विभागाने निर्गमित आहे। शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2023 नुसार पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चित होणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतन निश्चिती झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विकल्पाचा नमुना देण्यात आला आहे। शासन व विकल्पाचा नमुना आपण पाहूया। शासन निर्णय 12 जून 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। वेतन श्रेणी निश्चित करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण हा विकल्प नमुना खाली दिलेला आहे, हा पूर्ण भरून द्यावाचा आहे। दुसरे अपडेट पाहूया। राज्यातील केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात शिक्षण संचालनालयाने दिले महत्त्वाचे निर्देश। राज्यातील केंद्रप्रमुख पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी कोणती तारीख ग्राह्य धरण्यात यावी आणि शिक्षकांची सेवा कालावधी संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे। केंद्रप्रमुख ही दिनांक ग्राह्य धरणार। राज्यातील केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरता सेवा ज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे। परंतु ह्या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसल्याबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहे। तरी याबाबत शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदेला दिले आहे। केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी इतकी वर्ष सेवा आवश्यक असणार। केंद्रप्रमुख ह्या पदावरील पदोन्नतीकरता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता ह्यास आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्याबाबत शासन निर्णय 27/9/2023 अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे। परिपत्रक पाहूया। केंद्रप्रमुख पदोन्नतीबाबत 11/6/2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। हे परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।